महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या निमित्ताने प्रचार साहित्यावर जे आहे ती मकर संक्रांतीची छाप असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। आपण जर बघितलं तर प्रचार साहित्यामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या पक्षाच्या ओढणी जी आहे त्या या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेस असो, बीजेपी असो किंवा शिवसेना असो, या सगळ्या ओढणी ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर मकर संक्रांतीसाठी महिलांना लागणारे मंगळसूत्र असो किंवा हळदी कुंकवाचे करंडे असो, अशा प्रकारचं साहित्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि त्याला डिमांडसुद्धा मोठी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे आणि अशामध्ये कुठलाही सण असो किंवा त्याचं जे आहे त्याचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकच पक्षाने जे आहे ते प्रचार साहित्यामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्त येणारं साहित्य म्हणजे महिलांना आकर्षित करणारं साहित्य जे आहे ते सुद्धा उपलब्ध दुकानांमध्ये झालेलं आहे आणि त्या निमित्ताने आता त्याची मागणी सुद्धा मोठी प्रमाणात वाढलेली आहे। भाऊ, किती मोठ्या प्रमाणात मागणी होताना दिसते आहे मकर संक्रांतीचं जे साहित्य? खूप इतका उत्साह आहे लोकांमध्ये। एक तर काय मकर संक्रांत आणि थंडी हे दोन्हीही पाहता इतका जोश आणि एक तर 7 वर्षानंतर इलेक्शन आलेले आहे, त्या इलेक्शनचा इतका म्हणजे प्रतिसाद जो आम्हाला जे मिळाला आहे त्या प्रतिसादामध्ये जे आम्ही वस्तू केल्या, सुरुवातीला वाटलं होतं की नवीन आपण करतोय बा हे चालेल का नाही, पण ज्यावेळेस त्या वस्तू लोकांच्या समोर ठेवल्या त्या इतक्या आवडल्या त्यांना आणि प्रत्येक उमेदवारांनी भयंकर त्याला प्रतिसाद देऊन ते माझी 2 दिवसामध्ये माझ्याकडच्या वस्तू संपून गेल्या। आता त्या मला त्या पुन्हा तयार करावं लागून राहिलेल्या आहे। काय काय होतं मकर संक्रांतीच्या साहित्यामध्ये? मकर संक्रांतीच्या साहित्यामध्ये कुंकवाचे करंडे होते, त्याच्यानंतर पक्षाचे चिन्ह असलेल्या एका कार्डाला 2 हळदी कुंकाच्या बॉटल्स लागलेल्या होत्या, त्या प्रेझेंटमध्ये देण्यासाठी होत्या, त्यांना वानात देण्यासाठी ते उपयोगी येणार होत्या। त्याच्यानंतर कडे होते, बांगड्यांचे सेट होते, त्या सेटवरती सुद्धा एक हे लागलेलं होतं। त्याच्यानंतर उदबत्तीचे पुडे केले होते आम्ही, त्या उदबत्तीच्या पुड्यांवरती सुद्धा त्यांचा पूर्णतः हे करून फोटो बिटो हे लावून आम्ही पक्षाचं ते उदबत्तीचे पुडे सुद्धा त्यांना वानात वाटायला ठेवल्या होत्या। टोपल्या होत्या, टोपल्यांवरती फोटो लागलेला होता पक्षाचा, ते सुद्धा आम्ही त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे। एकंदर म्हणजे एकीकडे मकर संक्रांत, दुसरीकडे थंडीचं सुद्धा म्हणजे प्रचार साहित्यामध्ये वापर। थंडीचे साहित्य म्हणून सांग तुम्ही, हे इलेक्शन थंडीत आलं, मग अशा थंडीच्या याच्यामध्ये काय आपण नवीन दिलं पाहिजे याचा आमच्याकडे विचार होता। तर त्याच्याकरता म्हणून मी हुडी तयार केली, स्वेटर तयार केले, स्वेटर म्हणजे त्याच्यानंतर उलनचे मी मफलर तयार केले, त्या मफलरनंतर टोप्या आहे, टोपा म्हणतात त्याला, आपल्याकडे तो थंडीच्या याच्यामध्ये घातला जातो, त्याच्यावरती पक्षाचं चिन्ह करून तो गरम याचा असा टोपा जो त्यांना उमेदवारांना उपयोगी येईल असा टोपा आहे। कानपट्टी मी तयार केलेली आहे, त्या कानपट्टीनंतर तुम्हाला अंगावरती घेण्यासाठी शाली तयार केलेल्या होत्या, त्या शालीवरती सुद्धा पक्षाचं चिन्ह आम्ही तयार करून त्यांना दिलेलं आहे। हेही साहित्य इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं गेलं या थंडीचा उपयोग व्हावा म्हणून। नक्कीच आपण जर बघितलं तर मग हे अशा प्रकारचे थंडीपासून वाचवणारे मफलर असो किंवा मग मकर संक्रांतीच्या दृष्टिकोनातून ज्या अशा ओढण्या असो किंवा मग इतर साहित्य जे आहे त्याची मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड जी आहे ती होताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।